बंद आहेत. महिला भगिनीमध्ये या गॅस तुटवड्यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे आणि दर तर वाढवलेच अध्यक्ष महोदय. मुंबईतील नागपुरातील 30% हॉटेल बंद झाले. पुढच्या 2 दिवसामध्ये पुन्हा सगळे हॉटेल बंद होणार आहे. हॉटेल बंद होऊ द्यात, पण डोमेस्टिक गॅस जो पुरवठा आहे त्यावर जो तुटवडा निर्माण झालाय, प्रचंड भीतीचं वातावरण झालंय अध्यक्ष महोदय. आणि या गॅस तुटवड्यामुळे उद्या घरची चूल कशी पेटवावी, घरी स्वयंपाक कसं करावं या चिंतेमध्ये 15 दिवसानंतर ओटीपी दिल्यानंतर 15 दिवसानंतर गॅस सिलेंडर मिळतोय 15 दिवसानंतर. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीत त्याचा होणारा परिणाम यावर आमची विनंती आपल्याला की सरकारने वस्तुस्थिती सांगितली पाहिजे आणि यामधून पुढे काय परिणाम होणार आहेत हे सगळ्याला माहित आहे. हा युद्ध जर चालला, भविष्यात वाढला, त्याचा परिणाम, त्या संदर्भातले परिणाम उद्या दिसणार आहे. पण आपल्याला विनंती, आपल्या माध्यमातून सभागृह सुरू आहे की उद्या आंदोलन सुरू झालेत. आपल्याला माहित असेल कोल्हापूरला आंदोलन सुरू झालं, विदर्भामध्ये 1-2 ठिकाणी आज आंदोलनं झालीत. गॅसच मिळत नाहीये, सिलेंडर्स मिळत नाहीये. आणि काल तर असं झालंय की HPCचा गॅस सिलेंडरची गाडीच चोरीला गेली महाराष्ट्रात. 18 लाख रुपयाची किमतीचे सिलेंडर होते, पळून नेले. आणि मुंबई सुद्धा पुन्हा बंद आहे. मग इतकी भयावह परिस्थिती असताना सरकारकडून निवेदन आलं पाहिजे, सरकारने निवेदन केलं पाहिजे, महाराष्ट्रातील जनतेला सांगितलं पाहिजे की आता काय परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीतून आपण कसा मार्ग काढणार आहोत, आता आपल्याकडे उपलब्धता किती आहे, तुटवडा कसा निर्माण होणार आहे, काही वाचवायचं असेल, सेव्हिंग करायचं असेल तर त्या सुद्धा सूचना सरकारकडून मिळाव्यात आणि निवेदन व्हावं अशी आमची आपल्याकडे मागणी आहे अध्यक्ष महोदय. ठीक. प्रश्न नाही, 1 मिनिट. काय अध्यक्ष महोदय हे सांगा. नाही, या संदर्भात बघा, गॅस पेट्रोलियम हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय जरी असला तरीही राज्यातील जनतेची गैरसोय होऊ नये या संदर्भातली जबाबदारी महाराष्ट्र शासन घेत असते आणि घेईल. त्यामुळे दिलेल्या माहितीची नोंद घेऊन शासनाने उचित उपाययोजना करावी. प्रोसिजर